तर मित्रांनो, आज आहे 1 ऑगस्ट 2026 आणि आपण पाहिले की म्हाडाच्या मुंबई लॉटरीच्या सोडतीकडे सर्वजण डोळे लावून बसलेले आहेत. हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी एक विनंती करतो की ज्यांना या संदर्भातल्या ह्याच्यात नवीन अपडेट काहीच नाही लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये नवीन अपडेट काहीच नाही, लॉटरीची तारीख सुद्धा सांगणार नाहीये. फक्त जे कमेंट्स करतायत मला की सर ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवून टाका, आम्हाला कळेल तरी की नेमकं काय चाललेलं आहे, किंवा तुमचा मागील बऱ्याच दिवसापासून व्हिडिओच येत नाही, मग आम्हाला कृपया काहीतरी अपडेट द्या जेणेकरून आम्हाला थोडासा दिलासा मिळेल. अशांसाठीच हा व्हिडिओ आहे. बाकीच्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, कारण रिपीटेडली त्याच गोष्टी मी सांगणार आहे. अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो, अनेकांनी फोन सुद्धा केले, अनेकांनी फेसबुकवरती इंस्टावरती मेसेज केलेले आहेत, युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज बॉक्स भरलेला आहे. हाच प्रश्न आहे की नेमका म्हाडाच्या मुंबईची लॉटरी कधी येणार आहे. उत्तर अद्याप काही कुठलंच नाहीये, उत्तर काहीच आलेले नाहीये, किंवा म्हाडाकडून म्हणा किंवा जे काही अपडेट यायला पाहिजे ते अपडेट सुद्धा आलेले नाहीत. फक्त ज्या काही महत्वाच्या कमेंट्स आहेत त्या परत मी कमेंट तुला वाचून दाखवेल आणि सांगेल, म्हणजे त्यातून कळेल की लोकांचा राग किती म्हणजे प्रखर झालेला आहे, की कशा प्रकारे ते आपली नाराजी म्हाडावरती व्यक्त करत आहेत. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आम्ही सुद्धा म्हाडातून सातत्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, पण कुणीही काहीही बोलायला तयार नाही. अळी मिळी गुप चिळी असाच एक पवित्रा सर्वांनी घेतल्याचं तुर्तास तरी दिसून येत आहे. फक्त म्हाडाकडनं काही दिवसापूर्वी सांगण्यात आलेलं आहे की म्हाडाची तयारी झालेली आहे, म्हाडामध्ये काहीच अडचण नाहीये. आम्ही जर ठरवलं, आम्हाला जर ऑर्डर मिळाली तर आम्ही उद्या पण लॉटरी काढू, अशी म्हाडात तयारी झाल्याचं मला सांगण्यात आलेलं आहे. पण या सोडतीसाठी जी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांची वेळ घेणं अपेक्षित आहे, ती वेळ मिळत नसल्याने लॉटरी थांबलेली असल्याचं आम्हाला समजलेलं आहे. म्हणून आता नेमकं ह्या लॉटरीचा दोष द्यायचा कोणाला, म्हाडा प्रशासनाला की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना, हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण याच्यावरती बोलणारच आहे, पण पहिले मी तुम्हाला काही कमेंट्स दाखवतो मित्रांनो. नेमकं कमेंट्स काय आहेत. यथयन 7530 या आयडी वरून आलेली आहे. द गव्हर्नमेंट इज स्लॅक, they do not understand the burden people have to go through. It is not only the money deposit, but it is the involved partial agreement they have made in advance for their friends and relatives, because no bank is going to give loan of 1 crore to LIG कॅटेगरी. दुसरे काय मित्रांनो, त्याच्या सांगितलं की मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे, पण लॉटरी काढायला अजून वेळ नाही, अजून किती दिवस वाट बघावी, आणि जर तुम्हाला लॉटरी काढायची नसेल तर 12% व्याज दराने आमचे पैसे परत करा, म्हणजे आमचे व्याजासहित पैसे परत करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं, मुंबई के लॉटरी कब आएगा, इथे जे काही कमेंट्स पाहू शकता, मुंबईची लॉटरी कधी येणार आहे. We don't want VIP, just announce the lottery without them and give our money back. It's too much. How? खूप झालेलं आहे, अति झालेलं आहे, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. म्हणजे लोकांची एक कॅपॅसिटी असते सहन करण्याची, एका लिमिट पर्यंत लोक सहन करू शकतात, त्याच्यानंतर लोकांना मग त्याच्या विरोधात आवाज उठवावाच लागतो. हे एक नॅचरल प्रक्रिया आहे. आणि मागील इतिहासात तुम्ही पाहिलं तर अनेकदा अनेक लोकांनी आपला राग वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. इथे मात्र आपले जे कोणी व्ह्यूअर्स आहेत ते आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये राग व्यक्त करत आहेत. दुसरा आहे मित्रांनो कमेंट्स, can you take interview of MHADA officers when they will announce the lottery date? July month is over too. Ministers have time to celebrate birthdays but not time to declare the lottery. आता अनेकांनी सांगितले सर तुम्ही म्हाडाचा इंटरव्ह्यू का घेत नाही. म्हाडाचा इंटरव्ह्यू घेऊन काहीही उपयोग होणार नाही. मी अगोदर सांगितलं की म्हाडाची सिस्टम, म्हाडाचं जे काही तयारी आहे, अति तयारी झालेली आहे, वेन्यू ठरलेला आहे, लॉटरीची प्रोसेस ठरलेली आहे. फक्त आपल्या जे प्रतिष्ठित मंडळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याची वेळ मिळत नसल्यानेच लॉटरी थांबल्याचं ऑलरेडी म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे. फक्त एवढंच आहे की आता या मिनिस्टर्स जे कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांना वेळ कधी मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे. इथे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे की नेमकं ते चूक कुणाची आहे, कोण चुकतंय हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. दुसरं आहे, सगळ्यांनी ट्विटरवर सीएम आणि डेप्युटी सीएम ला टॅग करून ट्विट करा, तेव्हा कुठे हे लोक जागे होतील, नाहीतर यांना काही फरक पडणार नाही. हे सगळे बेंगलोर मध्ये आरामात राहतात. जे तुम्ही टॅग करा, तुम्ही मेसेज करा मित्रांनो, आपापल्या लेवलवर तुम्ही नक्कीच ह्या मेसेज पोहोचवा मुख्यमंत्र्यांपर्यंत, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत. तुमच्या लोकल एरियामध्ये कोणी राहत असतील चांगले लोकप्रतिनिधी त्यांच्या मार्फत ही बातमी जाऊ द्या, तुमच्या जे नेते मंडळी असतील लोकल त्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की लोक किती परेशान आहेत. नंतर बघा, रिस्पेक्टेड सर, प्लीज मेक व्हिडिओ ऑन PMO अँड कंझ्युमर कोर्ट कंप्लेंट प्रोसेस. मास फिलिंग बाय applicants may force authorities to act. Your
रिच कॅन मेक दिस हॅपन, प्लीज कन्सिडर. जनिकांचं म्हणणं आहे की जर हा व्हिडिओ बनवला, तुम्ही जर तसा प्रयत्न केला, तर तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत, तुमच्या रीच आहेत, तुमचे वजन आहे, म्हाडामध्ये सुद्धा वजन आहे, हे आम्ही मान्य करतो, त्याच्यावरती काहीतरी होऊ शकतं. पण सध्या मित्रांनो मी सांगितलं की म्हाडामध्ये सुद्धा आता आमच्या वजनाचा काहीच फरक पडत नाहीये, कारण ती लोक तयारच आहेत ना, म्हाडाची सिस्टम तयारच आहे, फक्त तारीख मिळत नाही. आणि हे रिपीटेडली गोष्टी घडत आहेत आणि रिपीटेडली आपण बोलत आहोत. पण तुम्ही तसं पीएमओ कडे कंप्लेंट करत असेल किंवा काही असेल, जसं ह्या मेसेज मध्ये सांगितलं, तसं तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करू शकता. पुढे बघा मित्रांनो, आज फैसला समोर क्वेश्चन मार्क टाकून आमचा अपेक्षा भंग का करता सर. एक मागे टाकला होता की आज फैसला म्हणून, कारण त्या दिवशी आम्हाला अपडेट आलं होतं की याचा निर्णय लागणार आहे, निकाल लागणार आहे, पण ती मिटिंग झाली नाही, ती सभा झाली नाही आणि मिटिंग न झाल्याने तो फैसला तिथेच थांबलेला आहे. आता बघा मित्रांनो, आम्ही काही म्हाडाचे अधिकृत एजंट नाहीये, आम्ही काही म्हाडाचे अधिकृत ऑथॉरिटी पर्सन नाहीये, फक्त आम्ही बाबा तुमच्या दोघांच्या मध्ये कम्युनिकेट राहावं, तुम्हाला माहिती मिळावी, हा आमचा उद्देश आहे. इथे काय सांगितलं की तुम्ही अशा बातम्या टाकून आमचा अपेक्षा भंग का करताय. बघा, आम्हाला जसे अपडेट तिकडून मिळतात मित्रांनो, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा आमचे जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो. ती माहिती कितपत सत्य आहे, कितपत खऱ्यात ठरणार आहे, पुढे खरंच होणार आहे का, याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. म्हणून जे अपडेट येतात तेच आम्ही अपडेट टाकत असतो. पुढे बघा, जर म्हाडाला लॉटरीचा निकाल जाहीर करायचा नसेल तर त्यांनी लोकांचे पैसे तरी परत केले पाहिजे. आमच्या स्वतःच्या पैशासाठी आम्हालाच वाट पाहावी लागत आहे सर. तुम्ही आमचे पैसे परत करा, आम्हाला तुमचं घर नकोय. सरळ सांगितलं की आम्हाला तुमचं घर नकोय, आम्हाला काही नकोय, तुम्ही आमचे फक्त पैसे परत करा, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढची कमेंट बघा, अशा परिस्थितीत म्हाडाने अर्जदाराने त्यांच्या अनामत रकमेवर 12% व्याज द्यायला हवे, त्यासाठी सर्वांनी म्हाडावर आंदोलन किंवा मोर्चा काढायला हवा. तर मागितली याचं व्याज वेळेस पण पाहिलं होतं की आंदोलन किंवा मोर्चा काढायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या काही सांगितलं मित्रांनो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना वेळ नाही तर म्हाडाने सोडून द्यायचा त्यांचा नाद. खरं तर यात काही गरज पण नाही. एखाद्या म्हाडा अधिकाऱ्याला तो मान देऊन सोडत जाहीर करावी आणि काहीच जमत नसेल तर अर्जदाराने त्यांच्या पैशावर योग्य ते व्याज द्यायला सुरुवात करायला हवी. म्हणजे तुम्हाला जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या लेवलला एखाद्या अधिकाऱ्याला तसा मान द्या आणि त्यांच्याच हस्ते ती सोडत काढा, असे अनेकांचं म्हणणं आहे. आणि जे खरंच रास्त आहे मित्रांनो, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये. पुढे बऱ्याच कमेंट्स आहेत, म्हणजे त्या प्रत्येक कमेंट्स वाचणे शक्य नाही, तुम्ही ते कमेंट्स वाचू शकता. तिथेच अजून एक दुसरी कमेंट्स आलेली आहे आमच्या त्याच्यावरती आलेली मित्रांनो. आता ही कमेंट्स बघा, महत्वाची कमेंट्स, खरं तर ही रास्त कमेंट आहे. तुम्ही बातम्या देणाऱ्यांना पण बघा काय सांगितलं, तुम्हा बातम्या देणाऱ्यांना पण जराशी सुद्धा लाज वाटत नाही. आणि ही कमेंट रास्त आहे, मी त्या कमेंटचा खरंच रिस्पेक्ट करतो मित्रांनो, आमच्या भावना पण त्याच आहेत. तुम्हा बातम्या देणाऱ्यांना जराशी सुद्धा लाज वाटत नाही. आधीच म्हाडाने मुंबई लॉटरीच्या अर्जदारांचे पैसे गेल्या 3-4 महिन्यापासून दाबून ठेवले आहेत आणि तुम्ही नवनवीन पोस्ट टाकत राहता की मुंबईची सोडत कधी होणार, लोकांच्या कष्टाच्या पैशावर म्हाडा अजून किती दिवस व्याज खाणार. बघा, म्हणजे मागे एक बदलापूरची लॉटरी जाहीर झाली होती, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर हे कमेंट आले की तुम्ही आता का व्हिडिओ बनवता परत म्हाडाचे, जर मुंबईचे. आणि आम्ही अगोदर ठरवलं मित्रांनो, ह्याच्यापूर्वी आम्ही 15 दिवसापूर्वी सांगितलं की जोपर्यंत म्हाडाच्या मुंबईचा निकाल लागणार आहे आम्ही म्हाडाची कुठलीच नवीन बातमी टाकणार आहे, हे आम्ही तेव्हा सांगितलं होतं. फक्त मुंबईच्या लॉटरी संदर्भात आम्ही बातम्या टाकतो. आणि मध्यंतरी जी आली होती बदलापूरची बातमी ती आम्ही टाकली होती. पण आम्ही सांगितलं की आता सध्या छत्रपती संभाजीनगरची घरांची आणि प्लॉटची जाहीर झालेली आहे, पुण्याची लॉटरी सुद्धा जाहीर झालेली आहे, बरेच लॉटरी जाहीर झाली मित्रांनो, पण आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला नाही. पुण्याच्या लॉटरीवर सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवला, आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकला, थोडक्यामध्ये शॉर्टकट मध्ये बहिष्कार टाकला. आम्ही नाही बनवणार, कारण काय त्यात बातम्या टाकणार जोपर्यंत मुंबईची लॉटरीज तुम्ही काढत नाही. कोणत्या तोंडाने आम्ही लोकांना सांगू की तुम्ही फॉर्म भरा, कोणत्या म्हणजे कसं आम्ही लोकांसमोर जाऊ की तुम्ही फॉर्म भरा. आणि म्हणून आज हा जो काही व्हिडिओ बनवतोय तो ज्या लोकांनी मला कॉमेंट्स केल्या, ज्या लोकांनी मला फोन केले त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मित्रांनो. म्हणून सुरुवातीला सांगितलं की त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा. आता पुढे आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे. जी लॉटरी म्हाडाची प्रस्तावित होते 15 मे 2026 रोजी. आता बघा, चूक कुणाची आहे, म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री यांना वेळ मिळत नाही का म्हाडाची काही चूक आहे, इथे आपण आता थोडक्यात विश्लेषण करूया. की 15 मे ही 2 तारीख होती, पण अर्ज कमी आल्यामुळे म्हाडाने ही तारीख वाढवलेली आहे. लक्षात घ्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळ ही तारीख एक्सटेंड केलेली नाहीये. म्हाडाने तारीख पुढे नेली की त्याच्यात लॉटरीमध्ये जास्त अर्ज हवेत, पण शेवटपर्यंत 76,000च्या वरती हा टप्पा गेलेला नाही. मग आता पुन्हा जी दुसरी तारीख देण्यात आली होती ती 30 जूनची तारीख होती, जी लॉटरीची तारीख ऑनलाईन साईटवर अपडेट करण्यात आली होती, पण ती सुद्धा डेडलाईन संपलेली आहे. आणि आता महत्वाचं मित्रांनो की इथे चूक कुणाची आहे. इथे बघा, ज्या 30 तारीख डिक्लेअर झाली ती म्हाडाला पाळता आली नाही आणि पुन्हा ही तारखेमध्ये बदल करण्यात आलेले. आता बघा, जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे जे कार्यक्रम असतात ना ते 3-3, 4-4 महिने पहिले ठरलेले असतात. याची कल्पना म्हाडाला होती.
तरी सुद्धा डेट एक्सटेंड केली, तरी सुद्धा डेट वाढवण्यात आली. आणि जे काही कार्यक्रम, काल बघा, काल घाटकोपरला चिरागनगरला कार्यक्रम झाला, अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभारलं जाणार आहे, त्या ठिकाणी सगळी लोक आली होती. त्या कार्यक्रमाचं नियोजन 3 ते 4 महिन्यापूर्वी झालं होतं, म्हणून तो कार्यक्रम काल झाला. जर म्हाडाला याची कल्पना होती तर म्हाडाने ह्याच्या पूर्वीच ह्या सगळ्या गोष्टी का नाही केल्या. आणि आता जर ऑन द स्पॉट जर तुम्ही तारीख घेण्याचा प्रयत्न कराल, ती तारीख मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. इथे ऑप्शन काय असू शकतो, पर्याय काय ठरू शकतो, तुम्ही ऑनलाईन लॉटरी जाहीर करा. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन याचं उद्घाटन करतील, याचा सोहळा साजरा करतील किंवा ही लॉटरी जाहीर करतील. अशी एक सिस्टम आहे, ऑनलाईन आपण करू शकतो. तो एक ऑप्शन म्हाडासमोर आहे. आणि जर तारीख मिळालीच नाही तर मग ही लॉटरी अशीच ठेवायची का, लोकांना असं तात्काळ ठेवायचं का, हाही खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सरतेशेवटी मित्रांनो, लोकांनी क्रेडिट कार्डद्वारे दागिने गहाण ठेवून किंवा बऱ्याच गोष्टी इकडून तिकडून मॅनेज करून हे पैसे भरलेले आहेत. आणि आता ती लोक आता मेटाकुटीस आलेली आहेत, आर्थिकदृष्ट्या हतबल झालेली आहेत. इथेच मला अशी काही लोक भेटली फेस टू फेस, की काय गरज होती लोकांना फॉर्म भरायची जर पैसे नसतील तर. त्यांना कोणी सांगितलं होतं क्रेडिट कार्डने पेमेंट करायला, त्यांना कोणी सांगितलं दागिने गहाण ठेवायला, जर त्यांच्याकडे पैसे नव्हतेच तर त्यांनी फॉर्मच का भरला. मग असेही मला काही लोक भेटलेली आहेत, काही अर्जदार भेटलेत मित्रांनो. मी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत सुद्धा डिस्कस केलेलं आहे. गरज नव्हती ना, पैसे नसतील तर कशाला फॉर्म भरता, अशा मेंटॅलिटीचे काही लोक आहेत. पण ठीक आहे, असो, आपला तो प्रश्न नाहीये. ज्यांना जसं ऍडजस्ट होईल तसे फॉर्म भरणं आवश्यक आहे. जसा आपापल्या परीने तो प्रयत्न करतोय. अर्जदारांना वाटतं की आपल्याला घर मिळावं, कमी किमतीत घर मिळावं, म्हाडाचे घरी स्वस्त आहेत असं वाटतं, म्हाडावर त्यांचा विश्वास आहे, म्हणून त्यांनी दागिने गहाण ठेवून क्रेडिट कार्डने म्हणा पेमेंट केलेलं आहे. पण शेवटी हा विश्वास आता खरंच दीर्घकाळ टिकेल का नाही, हाच एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि पुढील भविष्यामध्ये म्हाडाचं पूर्ण भवितव्य याच गोष्टी डिपेंड असणार आहे, की जोपर्यंत म्हाडावर लोकांचा विश्वास आहे तोपर्यंत म्हाडाची लॉटरी आहे. जेव्हा लोकांचा विश्वास संपेल त्यावेळेस म्हाडा पूर्णपणे संपलेली असेल, यात मात्र शंकाच नाही. आता मित्रांनो, येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026 रोजी आपण स्वतंत्र भारताच्या 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. म्हणजे 79 वर्ष पूर्ण होतील. 80वा आपण इंडिपेंडन्स स्वातंत्र्य दिन साजरा करत असू. निदान या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या अर्जदारांच्या चेहऱ्यावरती हसू असेल, आपले अर्जदार हे आनंदाने हा दिन साजरा करतील, आपल्या अर्जदारांना खूप मोठा त्या दिवशी दिलासा मिळेल, त्याच्या पूर्वी दिलासा मिळेल, असं नियोजन करावं. एवढीच एक कळकळीची विनंती. अपेक्षा करूया की आपल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. मित्रांनो, इथे थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.